नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत पुन्हा एकदा ऋषित्रा ब्लॉग्स या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉग्स या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज व्हिडिओ करण्याचं कारण खूप खास आहे, कारण की आज माझं इंडियावरून एक पार्सल ॲक्च्युली ऋषीने रिसीव्ह केलेलं आहे. त्याची एक स्टोरी आहे वेगळी, ती तुम्हाला सांगेल. आणि केव्हा इंडियावरून पार्सल येतं ते इतकं खास असतं आणि खूप खास गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळेच म्हटलं आज ही व्हिडिओ आपण करूयात. आणि आज कोंबड होळीसुद्धा आहे. तुम्ही जर हा शब्द ऐकून असाल तर, म्हणजे होळी जी आपली मेन होळी असते ना, त्याच्या आदल्या दिवशी जी आपण होळी लावतो त्याला कोंबड होळी म्हणतात. आणि खूप जागरण केलं जातं आणि मजा असते. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही साजरी करतात, वेगवेगळी मजा असते. म्हणजे आदल्या दिवशी नाही तर होळीच्या ना 7-8 दिवसापासून असं छोट्या होळी लावायला स्टार्ट करतात. आणि त्याच्यामध्ये ना मेन सहभाग असतो तो म्हणजे लहान मुलांचा. आणि मला आठवतं आहे की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे आमच्या घराच्या समोर ना गणपतीचं मंदिर आहे, त्याच्यामुळे छान आवाज भेटायचा. आणि प्रत्येक सण आमच्या घराच्या समोर असे साजरे व्हायचे. त्याच्यामुळे ती मजा वगैरे ना आम्ही इतकी केली आहे की बस. म्हणजे होळी अशा छोट्या होळी घेऊन यायचं वाडीतून आणि त्या लावायचा. आणि मग असे डाबरी वाजवून गावामध्ये लाकडं गोळा करायची. आणि मग ती जी गोळा केलेली लाकडं आहेत त्याने ती होळी पेटवायची रात्री आणि मग मजा करायची. मी आत्ता इथे US मध्ये आत्ता 5 वाजलेत आणि आत्ताच माझ्या घरी बोलणं झालं. आणि माझा भाऊ आणि आम्ही US मध्ये असतो, तर आम्ही युजली असा कॉन्फरन्स कॉल करतो. तर आज आमच्या गावामध्ये कोंबड होळीला महिलांच्या मॅचेस होत्या. गेल्या 2-3 वर्षापासून महिलांच्या मॅचेस भरवतात. आणि इतकं छान वाटतं की एकजुटीने हे सगळं साजरं केलं जातं. हे कुठेतरी मी पण आता US मध्ये मिस करत आहे. म्हणजे आपली मजाच तिथली मजाच खूप वेगळी असते. सो हे झालं. आणि अबाउट द पार्सल, आता आपण पार्सलकडे येऊया. तर पार्सल ॲक्च्युली माझ्या आईने मला पाठवलं आहे आणि त्या पार्सलमध्ये खूप खास गोष्टी आहेत. तर जेव्हा पार्सल येईल तेव्हाच मी तुम्हाला ते ओपन करून दाखवेल. ॲक्च्युली US मध्ये ते पार्सल 3 मार्चलाच आलं, पण माझ्याकडे ते अजून इथे डिलिव्हरच झालं नव्हतं. कारण की मे बी काहीतरी प्रॉब्लेम आला की ऑथोराईज पर्सन काहीतरी असा मला नोट आली होती त्या वेबसाईटवर, USPSच्या वेबसाईटवर. मग ते परत वेअरहाऊसला गेलं पार्सल. आणि मग मी काल कॉन्टॅक्ट केले कस्टमर केअरला. आणि मग आज ऋषीने जाऊन ते तिथल्या वेअरहाऊसमधून पिक केलं. बट लकीली त्याच्यामध्ये असे काही पदार्थ नव्हते की जे खराब होऊ शकतात, म्हणजे लॉंग टर्म टिकणारच होतं. त्याच्यामुळे काही असं टेन्शन नव्हतं की काही खराब होऊ शकेल वगैरे. पण आय एम एक्सायटेड त्या पार्सलसाठी. तर आपण भेटूयात. सो फायनली पार्सल इथे आलेलं आहे. आणि तुम्ही विचार कराल की माझं मगाशी दुसरा टी-शर्ट होता. ॲक्च्युली मी मगाशी स्वेटशर्ट घातलं होतं. आणि आता बाहेर इतकं टेम्परेचर वाढत चाललं आणि खूप छान असं बाहेर वेदर आहे की आम्ही 2 दिवसापासून वॉकला जातो. तर मी कपडे चेंज केले कारण की मला गरम होत होतं. आणि आता हे आपण पार्सल ओपन करूया. आणि इथे पप्पांचं हँडरायटिंग दिसत आहे. पप्पांचं आमचं एकदम सुंदर असं हँडरायटिंग आहे. कोणी दिलं? इकडे हे आहे ना सगळं ते त्यांनी लावलंय. ऍक्च्युली हे जे पार्सल आहे त्याचं मी तुम्हाला सांगेन डिटेलमध्ये की कसं काय आलं आणि त्या सगळ्या गोष्टी. पहिला आपण हे ओपन करूया. आय थिंक मला ऋषीची हेल्प लागेल हे ओपन करायला, कारण की खूप असं पॅक केलं आहे. सो हे कापण्यासाठी ऋषीची हेल्प मला घ्यावी लागली. आणि इथेही आहा ना मॅडम. वा, हा मम्मीने गरम मसाला करून दिलेला आहे. मम्मीला गरम मसाला सांगितला होता. साडी आहे आमची. पॅकिंग एकदम आनाची का? बापरे, आना साडी लाईक इट. बघ असं दिसणार. आणि इथे हे सोनी आत्याने आहाराला पाठवलेलं आहे. हे पण आपण ओपन करूया. कोणी पाठवलंय? सोनी आत्याने. हा, कोणी? आत्या फिरायला चेहऱ्यावर खुशी बघा मॅडमच्या. हे गिफ्ट्स
आहेत. आम्ही आणा खाली ठेव, इकडे हे डाग लागतील तुला. डिझाईन वाली ती आता नाही घालायची आहाना, जेव्हा काहीतरी असेल ना आहानासाठी गिफ्ट. ओ माय गॉड, आहाना गॉट क्लिप्स. आणि कोणतंही पार्सल आलं तर त्याच्यामध्ये आहानासाठी भरपूर गोष्टी असतात. म्हणजे काय मजा आहे बाबा पोरीची. आहानाची एकदम मजा. हे पण कपडे आहानाचेच आहेत. हे मम्मीने आय थिंक आहानाला फ्रॉक आणि हे टी शर्ट, हे सोनी आत्याने घेतलेले बीच वाले कपडे. आहाना मजा आहे आहानाचे. आणि हो हा पण गरम मसाला आहे. आणि हे आलेले आहेत माझे सुके बोंबील. ही सगळी माझी सुकी मच्छी आलेली आहे. आणि इथे आलेला आहे हा मला, ही तर खूप खास गोष्ट आहे. म्हणजे मला दाखवते ओपन करून. ह्याच्यात शायनी क्लिप. व्हॉट इज दॅट? क्लिप. बाबा खुशी बघा, मॅडमच्या तोंडावर खुशी बघा. दाखव. ह्याला पॅक केलंय, ह्याला पण पॅक केलंय खूप. काय ते? हे आहे कोलिम. जर तुम्हाला माहिती असेल कोलिम म्हणजे, आता मी कसं सांगू, कोलिम म्हणजे अशी आपली छोटी कोलबी असते ना, खारवलेला कोलिम. खूप अमेझिंग लागतो. म्हणजे खूप कोलबाचे वडे, ताजा कोलिम जेव्हा येतो त्याचे कोलबाचे वडे वेगळे. आणि हा आहे खारवलेला कोलिम. ह्याच्यामध्ये मला आता मी सगळं काढत नाहीये, ह्याला असंच पॅक राहू दे. ह्याला आता मी फ्रीजमध्ये ठेवेन. आणि मग थोडंसं मला आईने तेल घालायला सांगितलंय त्याच्यावरती. आणि इकडे आहानाचं चालू झालं. आणि जर तुम्ही कोलिम करत असाल आणि तुम्हाला जर कोलिम माहिती असेल तर कमेंट करा कोलिम बद्दल, आणि त्याच्या रेसिपी पण मला सांगा. मी कोलबाची रेसिपी जी मला माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करेनच. ऍक्च्युली कोलबाचे वडे खूपच मला आवडतात, पण त्याच्यासाठी खूप ताजा चांगला असा कोलिम लागतो. कोलिम म्हणजे बेसिकली आपली छोटी छोटी कोलबी असते ना, ती अशी पकडतात. त्याला काय म्हणतात तो कोलिम, मला आता शब्द नाही आठवत, पण आपलं जे कॉटनचा कपडा असतो किंवा आपल्या आजीचं लुगडं, त्याच्याने तो कोलिम हे केला जातो, पकडला जातो. आणि मग त्याला छानपैकी ताजा कोलिम असेल तर त्याच्यामध्ये खूप असं काय म्हणतात त्याला, आपल्या गवतीचा तो कांदा वगैरे टाकून, मस्त अंड वगैरे टाकून कोलबाचे वडे केले जातात. पण ह्या खारवल्या कोलिमाचं पण आपण करू शकतो. म्हणजे US पर्यंत पोहोचला कोलिम. आणि आता आहानाची मजा बघा. आहाना काय गे हे? काय हे? काय? हे मंगळसूत्र नाहीये आहाना, हा नेकलेस आहे. येस, नेकलेस आहे हा. मी थोड्या वेळाने चांगलं भरून ठेवेन, पॅक करून ठेवेन माझ्या ह्याच्यामध्ये, जेणेकरून ते छान राहतील आणि खाता येईल. US मध्ये कोलिम आलेलं आहे. हा, तर हे जे पार्सल होतं ते माझ्या बाबांनी पोस्ट ऑफिस मधून पाठवलं होतं. म्हणजे इंडियाच्या आपल्या इंडिया पोस्ट मधून पाठवलं होतं. जे थोडं यायला उशीर लागतो, पण आपल्या गोष्टी खूप छान येतात आणि काहीही कसलाही डॅमेज नाही. आणि हा सगळे आपले पदार्थ इथपर्यंत पोचतात. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूला जर इंडिया पोस्ट असेल तर तिथे जाऊन इन्क्वायरी करा. आणि रेट्स पण इतके काही जास्त नाही आहे. मी रेट डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि मग जेव्हा ते US ला पोचतं तेव्हा ते USPS कडे जातं आणि मग ते इथे येतं. आणि माझं पार्सल चांगलं आलेलं आहे. वा, आणि आता ते सगळं नीट ठेवायचं. गणपतीला घाल, आता आहानाची साडी आहे, दिवाळीला घाल, गणपतीला घाल, आता ठेवून दे चांगल्या पद्धतीने. तर हे जेव्हा मी कोलबाचं करेल तेव्हा ही दाखवेन आणि हे दाखवेन. तर हे बोंबलाचे 4 पॅकेट होते, त्यातलं 1 पॅकेट मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवले. जसं लागेल तसं मी त्या डब्यामध्ये भरून ठेवेल, कारण की हे पण सील पॅक आहे, त्याच्यामुळे मी काय आता ते ओपन नाही करणार.
त्याच्यामुळे बोंबील आपलं सॉर्ट आउट झालंय. आणि कोलमासाठी मस्त बरणी स्वच्छ धुवून घेतली आहे, त्याला सुकवलंय. आणि तेल आई बोलली की थोडंसं कोलिम भरताना थोडंसं तेल पण टाक, कारण की आपण हा कसा पुरवून ठेवतो ना, म्हणजे नंतरही आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे हे तेल तापवलं, त्याला छान असं थंड करून द्यायचं आहे. आणि मग मी आता ह्या बरणीमध्ये तो कोलिम टाकते. आणि हे काय टाकते? हे पण कोलिमच आहे ऍक्च्युली. आईने 2 महिन्यापूर्वी नीरजला पण, म्हणजे माझ्या भावाला पण पाठवलं होतं पार्सल. तर त्याचं पण पार्सल बरोबर गेलं होतं तो कोलिम. आणि नीरजने मला थोडंसं कोलिम, बोंबील आणि गोष्टी थोड्या पाठवल्या होत्या. आणि ह्या कोलमामध्ये जेव्हा खारवलेला कोलिम असतो, म्हणजे हे कोलमाचं जे लोणचं असतं ना, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी जातात. म्हणजे तुम्ही टाकू शकता, जसं की आलं, लसूण, छोटीशी मिरची, करवंद, ह्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. आणि ह्याच्यातला लसूण माझा तर फेवरेट आहे, आणि मिरची हा 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 हा. आणि आजकाल तर हा मिरची नाही टाकत. आणि आजकाल तर कोलिम असा खूप रेअरली भेटतो. हे आता थोडंसं टाकून त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया, कारण की खाड्या इतक्या कमी झालेल्या आहेत आता. त्याच्यामुळे खाडीतल्या कोलमाची जी मजा आहे तर थोडासा जरा रेअर झालेला आहे. म्हणजे इतकं थोडं मुश्किल झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला ना, कोली, चिंबोरी, शिंपल्या, कालवं, हा माझ्या तोंडाला पाणी आले, पाणी सुटलंय जाम. हा ऍक्च्युली ना साफ करणं पण एक टास्क असतो. नीट साफ करावा लागतो ह्याला. नाही बघा, नेत्राची आई इकडे नेत्रा करायला लागलाय. ती आता मुद्दामून, हा, कारण की आता व्हिडिओ चालू आहे ना, त्याच्यामुळे तिला अटेन्शन पाहिजे. नेत्राच्या तोंडाला चव आलेली दिसते. म्हणजे ह्याचा जो हा पावसाळ्यामध्ये कोलिम म्हणजे कोलबाचं चिचवणी मी जी तुम्हाला दाखवून तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खाडीतली तळलेली मच्छी. आता तर मला खूपच पाणी आलेलं आहे. ह्यातला थोडासा पण आपण वाया जाऊ द्यायचा नाहीये, बिलकुल नाही, बिलकुलच नाही. आणि ह्याला तुम्ही फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, म्हणजे काय टेन्शन नाही. मी ना सगळं असं मीठ काढणार आहे असं. मम्मीने एकदम त्याला एकदम सील पॅक करून पाठवलाय. ऋषीला आवडतो का कोलिम? कोलमाचे वडे आवडते. तर हा मी असा कोलिम भरून ठेवलेला आहे. आणि आता मी ह्याला फ्रीज मध्ये ठेवणार आहे, जेणेकरून मला जेव्हा पाहिजे तेव्हा मस्त यूज करू शकते. तर आता माझं जे काम होतं की बोंबील पॅक करून भरून ठेवणं आणि कोलिम सुद्धा भरून ठेवणं ते झालेलं आहे. आणि थोडं आवरून सुद्धा झालेलं आहे. आणि आता जसं मी म्हणाली की वेदर इतकं छान होत आहे, तर आम्ही इव्हनिंगला बाहेर मस्त वॉकसाठी निघतो. आणि आता 7 वाजल्यात, बरोबर 7ला निघतो. 7 आणि 7:45 पर्यंत घरी येतो आणि बरोबर 8ला जेवतो. असं आता आमचं सध्या तरी शेड्यूल चालू आहे. आणि इतकं छान वाटतंय. आणि ऋषीने तर मिशन घेतलं. ऋषी तर बरोबर असं तो काय किती मैल आता सध्या 3 मैल, वीकडे मध्ये 3 मैल आणि वीकेंडला 6 मैल. कशासाठी ते? कारण की मी मे मध्ये हाफ मॅरेथॉन करणार आहे म्हणून. आणि आम्ही अशाच जातो दोघी पण. आणि आहाना पण मॅरेथॉन करणार आहे. आहाना तू जिंकणार आहे? कुठे जिंकणार आहेस? आम्ही ही आहानाची सायकल घेऊन जातो, कारण की मध्ये जर ही थकली तर मग त्या सायकल मध्ये बसेल. पण तिला पण मजा येते खूप चालायला. आहाना शूज घाल. तर मंडळी, ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ. टाटा, बाय बाय. बाय बाय टाटा. बोल बाय बाय टाटा. बाय बाय टाटा. छत्री